हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी कृष्णाने सगळ्या अडचणींना पार केलं आहे. एकानंतर एक अडचणी येत होत्या. कृष्णा आणि BDO साहेबांची भेट होऊ नये म्हणून बाळजाबाई, अनुसूया आणि समर या सगळ्यांनी कष्टाची पराकाष्ठा केली. एकानंतर एक प्लॅन बनवले, पण शेवटी कृष्णा आणि दुष्यंतने हार मानली नाही. दोघांनी BDO साहेबांचा पाठलाग केला, त्यांना थांबवलं. BDO साहेब खूप चिडलेले होते, पण कृष्णाने असं काहीतरी केलं ज्यामुळे BDO साहेबांनी कृष्णाला माफसुद्धा केलं. आणि आता BDO साहेबांच्या मदतीने कृष्णा या गावात विकासाची गंगा आणणार, संपूर्ण गावाला विकासाचं स्वप्न दाखवणार आणि ते स्वप्न पूर्ण करून दाखवणार यात शंका नाही. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाला BDO साहेब फोन करतात आणि खूप चिडलेले असतात. कृष्णा त्यांची माफी मागते. माफ करा साहेब, मला यायला उशीर झाला, पण मी आत्ता येते तुम्हाला भेटायला. पण BDO साहेब खूप चिडलेले असतात. अनुसूया, बाळजाबाई कृष्णाचं हे बोलणं ऐकत असतात. BDO साहेब चिडून म्हणतात, नाही, आता काही गरज नाही आहे येऊन भेटण्याची, कारण भेटण्याची वेळ संपली आहे. मी मागील 1.5 तासांपासून तुमची वाट पाहत होतो, पण तुम्हाला वेळेची किंमत नाही आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि जो वेळेची किंमत करत नाही, मी त्याच्यासाठी सुद्धा थांबत नाही. तुमच्यासारखा वेळेची किंमत न करणारा सरपंच या 5 गावांना लाभला, हे या गावांचं दुर्दैव आहे. आणि आता आपली मीटिंग कॅन्सल असं म्हणून BDO साहेब फोन कट करतात. कृष्णाला खूप वाईट वाटतं, ती दुःखी होते. तर अनुसूयाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कृष्णा दुःखी होऊन तेथून निघून जाते. दुष्यंत तिच्या मागे मागे जातो. बाळजाबाई सुद्धा खूप खुश झालेली असते. म्हणजे या 2 सवती कोणत्याच गोष्टींमध्ये एकमत होत नाही, पण कृष्णाला त्रास द्यायचा आणि कृष्णाची मीटिंग सक्सेसफुल नाही झाली म्हणून या दोघींना सारखाच आनंद झालेला असतो. अनुसूया आणि बाळजाबाई दोघी खूप खुश असतात. इकडे बंब्या BDO साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण BDO साहेब काही न ऐकता तेथून रागारागाने निघून जातात. त्यामुळे बंब्याला खूप वाईट वाटतं. आणि इकडे कृष्णा तिच्या रूममध्ये येऊन चक्क रडत बसते. दुष्यंत तेथे येतो. कृष्णाला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटतं आणि तो विचारतो, काय झालं कृष्णा, का रडतेस तू? कृष्णा सांगते, अहो, ते BDO साहेब चिडून निघून गेले. मला जायला उशीर झाला म्हणून त्यांनी मीटिंग कॅन्सल केली. दुष्यंतलाही जबर धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, पण असं कसं झालं? कृष्णा म्हणते, आता माझं जे स्वप्न होतं ना गावात हॉस्पिटल बांधण्याचं, ते कधीच पूर्ण होणार नाही. इतक्या वर्षांपासून माझं ते स्वप्न होतं. आता सरपंच झाल्यावर ते मला पूर्ण करता येईल. त्यासाठी BDO साहेब मदत करणार होते, पण ते आता चिडून निघून गेले आणि मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही. गावातील लोकांना चांगल्या वैद्यकीय सेवा नाही पुरवू शकणार. कृष्णा रडू लागते. दुष्यंत तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो, कृष्णा, हरलीस का? एवढ्या लवकर हरलीस? मला तुला असं रडताना नाही पाहायचंय, तर लढताना पाहायचंय. त्याच वेळेस समर तेथे येतो आणि बाहेर उभा राहून त्यांचं बोलणं ऐकू लागतो. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा, या 5 गावाच्या लोकांनी तुला निवडून दिलंय ना, असं रडत बसण्यासाठी नाही, तर त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्यासाठी लढण्यासाठी. म्हणून त्यांनी तुला निवडून दिलंय आणि तू असं रडत बसली ना, हे मला बिलकुल आवडत नाही आहे. कृष्णा, तुला आठवतं आहे का, तू शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्यावर रोज काही ना काहीतरी नवीन संकट येत असतं. मग ते अस्मानी संकट असो किंवा मानवनिर्मित संकट असो, पण शेतकरी कधी रडत नाही बसत, तर तो प्रत्येक क्षणी लढत असतो आणि अख्ख्या जगाचं पोट भरतो. तू त्या शेतकऱ्याची लेक आहे. तू ती शेतकरी आहेस आणि तू इतक्या लवकर हार नाही मानायची. समर हे सगळं ऐकतो. कृष्णाला सुद्धा हे पटतं. दुष्यंतीला समजावून सांगतो, मला मान्य आहे तुला उशीर झाला, BDO साहेब चिडले आणि येथून निघून गेले, पण तू येथे अशीच रडत बसणार आहे का? अजून ते गावाच्या बाहेर सुद्धा गेले नसतील. आपण त्यांना जाऊन थांबवू शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो, तू तुझी बाजू मांडू शकते, त्यांना ते पटेल. तुला आठवतंय का, मुजुमदार साहेबसुद्धा असंच रागावून निघून गेले होते, पण तेव्हा तू त्यांचा पाठलाग केला, त्यांना थांबवलंस, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी तुझं ऐकलं होतं. मग आजसुद्धा आपण तसंच करूया ना. आपण जाऊया, BDO साहेबांना थांबूया आणि त्यांना आपली बाजू समजावून सांगूया. कृष्णा, आता ही रडत बसण्याची नाही, तर काहीतरी करण्याची वेळ आहे. चल माझ्याबरोबर. समर हे सगळं ऐकतो आणि लगेच तेथून पळून जातो. कृष्णाला सुद्धा हे पटतं. कृष्णा म्हणते,
अहो असं होऊ शकतं का? BDO साहेब अजून आपलं ऐकतील का? दुष्यंत म्हणतो, हे विचार करण्याची वेळ नाही आहे. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, त्यांना आपली बाजू सांगायची, पटवून द्यायची, एवढंच आपल्या हातात आहे. ही गोष्ट कृष्णाला सुद्धा पटते. दुष्यंत आणि कृष्णा दोघेही घराबाहेर निघतात. तर इकडे बाळजाबाई ही खूप खुश असते. आपल्या राणीच्या खुर्चीवर येऊन बसते आणि विचार करते, शेवटी माझ्या मनासारखंच झालं. कृष्णे, ते BDO साहेब आहे ना, आता आगीत तपून आत्तापर्यंत निघून गेले असतील आणि या गावात हॉस्पिटल बांधण्याचं तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. शेवटी मी बाळजा या 5 गावांचा कारभार करावा, तर तो फक्त बाळजाबाईने, तुझ्यासारख्या पोरीने नाही. हे तुला आता चांगलंच कळून चुकलं असेल. चला आता त्या बारक्याला कॉल करून विचारते काय झालंय. असं म्हणून बाळजाबाई बारक्याला कॉल करते आणि विचारते, बारक्या पुढे काय झालं? बारक्या सांगतो, अहो बाळजाबाई, तो BDO इतका चिडला आणि रागारागाने निघून गेला. बाळजाबाईला खूप आनंद होतो. बारक्या सांगतो, BDO एवढा चिडलाय ना, यानंतर तो तुमच्या कृष्णाला कधी भेटणार नाही आणि गावात कधी हॉस्पिटलसुद्धा बांधलं जाणार नाही. म्हणजे एकाच फटक्यात तुम्ही सगळं काही मिळवलं. बाळजाबाई खुश होऊन फोन कट करते आणि म्हणते, कृष्णे पाहिलंच ना, ही बाळजाबाई जरी सरपंच नसली ना, तरी तुझ्यासारख्यांना पुरून उरते. आता ना गावात BDO साहेब येणार, ना गावात हॉस्पिटल बांधणार, ना गावात विकासाची गंगा वाहणार, ना तुझा मोठेपणा होणार. मी तुला कधीच माझ्या पुढे जाऊ देणार नाही, कारण या 5 गावची परमनंट सरपंच शेवटी मीच आहे आणि मीच राहणार. असा आवाहन बाळजाबाई चांगलीच खुश होते. आणि इकडे दुष्यंत आणि कृष्णा घराबाहेर येतात. तर अनुसूया तेथे उभी असते आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच चक्क समरने 4 चाकी गाडी नेलेली असते. दुष्यंत आणि कृष्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण समर काही ऐकत नाही, निघून जातो. अनुसूया विचारते, काय रे दुष्यंता, तुम्हाला गाडी हवी होती का? कृष्णा सांगते, हो, आम्हाला त्या साहेबांना भेटायला जायचं होतं ना, म्हणून गाडी हवी होती. आता कृष्णा आणि दुष्यंत एवढे टेन्शनमध्ये का आहेत काय माहीत. दुष्यंतकडे स्वतःची मोटरसायकल आहे, त्याचा विसर पडलाय. कृष्णाकडे तिची ती फटफटी आहे, त्याचा विसर पडलाय. दुष्यंतला बाळजाबाईंनी दिलेली ती फॉर्च्युनर गाडी होती, ती कुठे गायब झाली देव जाणे. फक्त तेवढी आढळरावांची एकच गाडी घरात आहे. आणि मग अनुसूया कृष्णा आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंता माफ कर बरं का, समरने ती 4 व्हीलर नेली ना. अरे काय सांगू, समरला आहे ना लहानपणापासून अशा 4 चाक्या गाड्या, मोठा बंगला यांची खूप हौस होती. पण तेव्हा माझ्याकडे त्याला हे सगळं द्यायला काहीच नव्हतं. आणि आता 26 वर्षानंतर त्याच्या बापाच्या जिन्नसा त्याला वापरायला भेटल्यात ना, म्हणून वापरतोय तो, हौसमौस करतोय. तू समजून घे रे त्याला, त्याची ही हौसमौस आहे. कृष्ण आणि दुष्यंतला काही इंटरेस्ट नसतो, त्यांना त्या BDO साहेबांना भेटायचं टेन्शन असतं. आता काय करावं हेच त्यांना कळत नाही. आणि अनुसूया तिचं रडगाणं गात असते. आता या सगळ्यावर त्याचाच हक्क आहे ना, पण 26 वर्ष त्याला काहीच उपभोगायला नाही भेटलं. आता इतक्या वर्षानंतर भेटतंय म्हणून तो वापरतोय. त्याला समजून घे बरं का, त्याच्यावर चिडू नको. दुष्यंत म्हणतो, नाही नाही, मी कुठे चिडलोय, असं काही नाहीये. आणि तेवढ्यात अनुसूयाला आठवतं की थोड्या वेळाआधी समोर तिच्याकडे धावत पळत आला होता. अनुसूया विचारते, काय झालं? तर समोर सांगतो, अगं आय, मी आता ते कृष्णा आणि दुष्यंतला बोलताना ऐकलंय, ते त्या BDO साहेबांना भेटायला जाणारे, त्यांना रस्त्यात अडवून त्यांची समजूत घालणारे. हे ऐकून अनुसूयाला मोठा धक्काच बसतो. अनुसूया म्हणते, समर, काय बी झालं ना, तरी त्या कृष्णा आणि दुष्यंतची BDO साहेबांची भेट व्हायला नको. गावात काही हॉस्पिटल बनायला नको, त्या कृष्णाच्या पदरी यश पडायला नको. काहीतरी कर. आणि मग समरला ही आयडिया सुचते आणि समर 4 चाकी गाडी घेऊन तेथून पळून जातो. कृष्णा ही दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार आता काय करायचं? दुष्यंत म्हणतो, थांब कृष्णा, काहीतरी विचार करूया आपण. कृष्णा म्हणते, तोपर्यंत मी बंब्याला कॉल करून विचारते. कृष्णा बंब्याला कॉल लावते आणि विचारते, बंब्या, साहेब गेलेत का? तर बंब्या चिडून म्हणतो, गेले साहेब चिडून. कृष्णे, काय करत होती तू? का नाही आली वेळेवर? आता काय करायचं? कसं गावात हॉस्पिटल बांधणार? तर कृष्णा म्हणते, अरे थांब, BDO साहेब कधी गेले, कुठे गेले असतील तेवढं सांग. तर बंब्या सांगतो, आत्ताच गेलेत, ते गावच्या हायवेपर्यंत पोहोचले असतील. कृष्णा हे ऐकते आणि फोन कट करते. बंब्या म्हणतो, कृष्णे आता काय करणार आहे तू? पण कृष्णा त्याला काही उत्तर देत नाही. कृष्णा मनात विचार करत असते, आता काय करायचं, BDO साहेबांपर्यंत कसं पोहोचायचं? दुष्यंत सरकार तुम्हीच सांगा. ती मागे वळून पाहते तर दुष्यंत नसतो आणि एका क्षणात दुष्यंत त्याची फटफटी घेऊन तेथे येतो. कृष्णा त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहते, जसं काय दुष्यंतने ही फटफटी हवेतूनच तयार केली आहे. दुष्यंत म्हणतो, काय पाहता कारभारीन बाई, हा तुमचा बुंगाट पाहुणा किती बुंगाट गाडी चालवतो तुम्हाला माहिती ना. चला बसा,
एका क्षणात तुम्हाला पोहोचवतो व्हिडिओ साहेबांपर्यंत. कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंतच्या फटफटीवर बसते. हे दोघेही व्हिडिओ साहेबांचा पाठलाग करण्यासाठी जातात. आणि इकडे आपला रांगणे पाटलांचा एकुलता एक वारस समर रांगणे पाटलांची गाडी घेऊन गावाच्या चौकात येऊन उभा राहतो. गावामध्ये पूर्ण ऊन असतं, तेथे काही टपऱ्या असतात आणि समरला आता त्याचा रुबाब दाखवायचा असतो की मी रांगणे पाटलांचा एकुलता एक वारिस आहे, सगळ्यात मोठा वारिस आहे. समर हा तेथे उभा असतो आणि त्याच वेळेस पूजा तेथे पोहोचते. आता पूजा तेथे कशी पोहोचली याला काहीच लॉजिक नाहीये, पण पूजा ही समरकडे लपून छपून पाहत असते. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूजाने ठरवलंय समरला आपल्या घोळात घ्यायचं, त्याला प्रेमात वेडं करायचं, त्याच्याशी लग्न करायचं आणि रांगणे पाटलांची एकुलती एक वारस बनायचं. आणि समर हा तेथे असलेल्या एका टपरीवाल्याला म्हणतो, ए चल एक थंड दे रे. आणि हा माणूस समरला थंड देऊन म्हणतो, हे घे 20 रुपये झाले. समरला खूप राग येतो. समर त्याला म्हणतो, काय बोललास रे? हे घे. हे घे नाही, धाकले सरकार म्हणायचं, धाकले सरकार. तर हा माणूस म्हणतो, ए गपरे, कसला धाकले सरकार? या गावात एकच धाकले सरकार आहे, ते म्हणजे आमचे दुष्यंत सरकार. समरला खूप राग येतो आणि समर चक्क या दुकानदाराची गत्तनडी पकडतो आणि म्हणतो, ए काय बोललास तू? दुष्यंत सरकार? मी आहे समर, मी त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने मोठा आहे, त्यामुळे फक्त मला धाकले सरकार म्हणायचं. या गावात एकच धाकले सरकार आहे, तो आहे मी. काय समजलं? हा दुकानदार खूप घाबरतो आणि समरचा हा रुबाब पाहून पूजा चांगलीच खुश होते. समर या दुकानदाराला विचारतो, काय म्हणायचं मला? बोल लवकर. तर हा माणूस म्हणतो, धाकले सरकार, धाकले सरकार. आणि समोर त्याला खूप घाबरतो. काय म्हणायचं ऐकलं नाही? बोल काय म्हणायचं मला? तर हा दुकानदार म्हणतो, धाकले सरकार म्हणायचं. तेव्हा कुठे समरचा इगो शांत होतो. पूजा हे सगळं पाहते आणि समरचा हा रुबाब पाहून, खरं तर त्याचा हा फुकटचा मास पाहून ती चांगलीच खुश होते आणि विचार करते, धाकले सरकार म्हणजे DS. तसंही पूजाला शॉर्ट फॉर्मची खूप सवय. दुष्यंतला ती डी म्हणायची आणि आता या धाकले सरकारला DS म्हणणार आहे. आणि या समरवर ती चांगलीच फिदा होते. तसंही त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तर ती फिदा होणारच होती आणि त्याचा हा फालतूचा मास पाहून आणखीनच फिदा झाली. आणि मग हा दुकानदार म्हणतो, धाकले सरकार 20 रुपये. तर हा समर म्हणतो, काय म्हणायचंय मला? दुकानदार म्हणतो, धाकले सरकार. काय काय? धाकले सरकार. समर म्हणतो, भेटले ना पैसे? भेटले. म्हणजे समर हा धाकले सरकार नाही तर फुकटे सरकार आहे. साध्या गरीब दुकानदाराचे 20 रुपये सुद्धा देत नाही. समर हा गाडीत जाऊन बसतो आणि पूजा विचार करते, हीच ती संधी आहे आता या धाकले सरकारांच्या आयुष्यात जाण्याची. समर गाडी चालू लागतो आणि पूजाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. आणि इकडे आपली बुंगाट जोडी म्हणजे दुष्यंत आणि कृष्णा रस्त्याने जात असतात BDO साहेबांना पकडण्यासाठी. कृष्णा विचारते, अहो BDO साहेब सापडतील ना आपल्याला? दुष्यंत म्हणतो, अगं नको काळजी करू कृष्णा, सापडतील, तू टेन्शन घेऊ नको. आणि इकडे समर ही गाडी कशी तरी सुरूच करतो. एवढ्यात पूजा त्याच्या गाडीसमोर उडी मारते. समर जोरात ब्रेक दाबतो. पूजा खाली पडल्याचं नाटक करते. समर खूप घाबरतो, गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो, अरे या गावात काय सगळे येडेच आहे का? पण ॲक्सिडेंट झाल्यावर लगेच तेथे 4-5 गावकरी जमा होतात आणि समरवर दादागिरी करू लागतात. ए डोकं बिकं फिरलंय का तुझं? डोळे फुटले का? माणसं दिसत नाही का रे? नीट गाडी चालवता येत नाही का? समर त्याचा मास दाखवतो. ए कोणाशी बोलतोय? कोण आहे मी माहितीये का? समर रांगणे पाटील आहे मी, रांगणे पाटील. नीट बोलायचं माझ्याशी. तर हा माणूस म्हणतो, ए चल, आम्ही तुला ओळखत नाही, आम्ही फक्त मोठ्या सरकारांना ओळखतो. आढळराव रांगणे पाटील, तुला ओळखत नाही? असशील तू रांगणे पाटील, गाडी नीट चालवता येत नाही का? आणि समर चिडून म्हणतो, ए नीट बोलायचं माझ्याशी, या गावचा धाकला सरकार आहे मी, धाकले सरकार. माझ्या केसाला पण धक्का लागला ना तर तुला पुरा संपून टाकीन, एवढं लक्षात ठेव. पण हा गावकरी काही ऐकत नाही. तो म्हणतो, अरे असशील तू धाकले सरकार म्हणजे काय गावातील मुलीकी बाईना मारतो का गाडी खाली? ए पकडा रे याला. असं म्हणून हे सगळे गावकरी समरला पकडतात आणि त्याची चांगली धुलाई करू लागतात. समरचा माज एका फटक्यात उतरतो. आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत रस्त्याने जातच असतात. तेवढ्यात कृष्णा म्हणते, अहो ती पहा सरकारी गाडी, नक्कीच BDO साहेब त्याच गाडीत असतील, पकडा त्यांना. आणि दुष्यंत आपल्या गाडीचा बुंगाट स्पीड आणखीन वाढवतो. आणि इकडे गावकरी समरला चांगला चोप देणार. इतक्यात पूजा त्यांना थांबवते. अय थांबा थांबा, काही करू नका त्यांना, थांबा सगळे.
आणि समोर तिच्याकडे पाहतच राहतो. पूजा म्हणते, यांची काहीच चूक नाहीये, मलाच गाडी दिसली नाही. जा, आले सगळे तमाशे करायला. थोडं काही तमाशा झाला की नाही मारामारी करायची असते यांना, निघा इथून. गावकरी खूप चिडतात आणि म्हणतात, भल्याचा तर जमानाच नाही राहिला, ए चला रे. सगळे गावकरी निघून जातात. समर पूजाकडे पाहतच राहतो. एकतर पूजा म्हणजे सुंदरी आहे आणि त्यात तिने आता समरला वाचवलंय म्हणून समर तिच्यावर फिदाच होतो. आणि पूजा ही खूप साळसूतपणाचा आव आणते. आपला हातावर फुंकर काय मारते, केस काय कानामागे करते, शायनिंग मारते आणि समरकडे काही पाहत नाही. पण समर हा पूजाच्या पहिल्याच नजरेत प्रेमात पडतो. आता दुष्यंतीच्या प्रेमात पडला होता, मग हा समर तर किस झाडकी पत्ती आहे. तो सुद्धा पाहता क्षणी या पूजाच्या प्रेमात पडतो. तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि पूजातला तर यामध्ये चांगलीच मोठी डिग्री मिळवली आहे तर श्रीमंत मुलांना कसं फसवायचं. इकडे बीडीओ साहेब जात असतात आणि दुष्यंत आणि कृष्णा चक्क त्यांच्यासमोर गाडी आडवी घालतात. बीडीओ साहेबांचा ड्रायव्हर जोरात गाडीचे ब्रेक दाबतो. बीडीओ साहेब खूप चिडतात, गाडीच्या खाली उतरतात आणि या दोघांना जाब विचारतात, हे काय करताय तुम्ही? असं कोणी गाडी आडवी घालतं का? इमर्जन्सी ब्रेक लागले म्हणून ठीक आहे, नाहीतर आता अपघात झाला असता. कोण आहात तुम्ही? कृष्णा ही बीडीओ साहेबांना म्हणते, सॉरी साहेब, आम्ही तुम्हाला या पद्धतीने अडवलं, परंतु ते खूप महत्त्वाचं होतं. आणि कृष्णा बीडीओ साहेबांना नमस्कार करते. नमस्कार साहेब, मी या 5 गावची सरपंच सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. बीडीओ साहेब कृष्णाकडे रागाने पाहतात. दुष्यंतला कळत नाही की हा बीडीओ ऐकेल की नाही. बीडीओ साहेब म्हणतात, तर तुम्ही आहात त्या 5 गावांच्या सरपंच ज्यांना वेळेची किंमत नाहीये, ज्यांनी वेळेवर येऊन मीटिंग अटेंड केली नाही, माझा वेळ वाया घालवला. तर कृष्णा म्हणते, साहेब मला खरंच माफ करा, मला उशीर झाला, पण तुम्ही मला एक संधी द्या. मला एक संधीची खूप गरज आहे. या गावासाठी, या गावाच्या विकासासाठी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. पण बीडीओ साहेब चिडलेले असतात आणि ते कृष्णाचं काय ऐकून घेतील असं काही वाटत नाही. आणि इकडे अनुसूया ही डायनिंग टेबलवर बाळजाबाईच्या खुर्चीवर बसून मस्त पाणी पित असते, निवांत असते. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि ही अनुसूया माझ्या खुर्चीवर बसली आहे म्हणून बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई विचारते, ए अनुसूये, तू माझ्या खुर्चीवर कशाला बसली आहे ग? अनुसूया म्हणते, ही माझी खुर्ची आहे, तू या घरात येण्याआधी ना ही खुर्ची माझी होती. तर बाळजाबाई चिडून म्हणते, ते नको सांगू मला, आता हे संपूर्ण घर माझं आहे, माझ्या मालकीचं आहे आणि ही खुर्ची सुद्धा माझ्या मालकीची आहे, उठ इथून. तर अनुसूया माज दाखवते, नाही उठणार, काय करायचं ते करून घे. बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणते, नाही उठले ना तर तुला इथून उचलून घराच्या बाहेर फेकून देईन. अनुसूया म्हणते, ए नीट बोलायचं माझ्याशी. या दोघींमध्ये भांडण सुरू होतं. तर तेवढ्यात 2 बायका फजिती ऐका असं म्हणून आढळराव तेथे पोहोचतात. आढळराव विचारतात, हे काय चाललंय तुमच्या दोघींचं? तर अनुसूया म्हणते, अहो पहा ना, ही मला इथून उठवतीये, ही खुर्ची माझी आहे, हा अधिकार माझा आहे. तर लगेच बाळजाबाई म्हणते, आढळराव तिला सांगून ठेवा, या घरावर माझा हक्क आहे, त्यामुळे या खुर्चीवर सुद्धा माझा हक्क आहे. आढळराव काही बोलणार तर लगेचच अनुसूया म्हणते, ए गबग, कसला तुझा अधिकार, कसली तुझी मालकी? तू आम्हाला फसवून सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलंय. फसवी कुठली, दुसऱ्यांच्या वस्तूंना लुबाडतेस, हेच तुझे धंदे आहेत. बाळजाबाई खूप चिडते आणि या दोघींमध्ये चक्क धक्कामुक्की सुरू होते. आढळराव अनुसूयाला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण आजपर्यंत कोणत्याच बायकोने नवऱ्याचं ऐकलेलं नाहीये. त्यामुळे अनुसूया चिडून म्हणते, अहो तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही. आढळरावांची बोलतीच बंद होते. अनुसूया ही बाळजाबाईला म्हणते, मी येथून नाही उठणार, तुला काय करायचं ते करून घे. बाळजाबाई म्हणते, असं का? आता मी तुला दाखवतेच या बाळजाबाईचा माच काय असतो. आणि बाळजाबाई चक्क पाण्याचा मोठा जार घेते आणि या अनुसूयाच्या डोक्यावर उलटाच करते. आढळरावांना मोठा धक्काच बसतो. अनुसूया जसं काय दुसरं गरम पाणी ओतले असं जोरजोर ओळते, आ हे काय करतेस बाळजा, हे काय करतेस? आणि बाळजाबाई सगळ्याच्या सगळा पाण्याचा जार तिच्या डोक्यावर उलटाच करते. बाळजाबाईला असुरी आनंद झालेला असतो, तिच्या चेहऱ्यावरून ते दिसून येतं. तर अनुसूयाला मात्र खूप राग येतो. शेवटी ही बाळजाबाई माझ्यावर वरचढ ठरलीच. बाळजाबाई खूप खुश असते, अनुसूया चिडलेली असते आणि आढळराव अगतिक झालेले असतात. ह्या सीन पाहून तुम्हाला नक्कीच त्या चित्रपटाची आठवण झाली असेल. पहिली शेर, दुसरी सव्वा शेर आणि नवरा पाव शेर, या तिघांचे सीन पाहायला आजकाल खूपच मजा येते, यात शंका नाही. आणि इकडे कृष्णा ही बीडीओ साहेबांना म्हणते, मला फक्त 5 मिनिटं द्या. बीडीओ साहेब म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला फक्त 5 मिनिटं देईल. मला जर पटलं तरच मी थांबेल, नाहीतर मी निघून जाईल.
त्यामुळे तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. कृष्णा खुश होऊन म्हणते, ठीक आहे साहेब, 5 मिनिटं पुरतील मला. आणि कृष्णा ही दुष्यंतला इशारा करते आणि दुष्यंत एका क्षणात आंब्याची पेटी आणि चाकू घेऊन येतो. आता या दोघांनी तर ती बरोबर आणली नव्हती, कुठून तयार केली देवाला माहीत. आणि मग कृष्णा या आंब्याच्या पेटीतून एक आंबा बाहेर काढते. BDO साहेबांना कळतच नाही की ही कृष्णा काय करते. कृष्णा हा आंबा चाकूने कापते आणि BDO साहेबांना ही आंब्याची फोड खायला देते आणि म्हणते, BDO साहेब हा आंबा खाऊन पहा. BDO साहेब हा आंबा खाऊन पाहतात. कृष्णा विचारते, कसा आहे आंबा? BDO साहेब सांगतात, गोड आहे. कृष्णा त्यांना विचारते, जर मी तुम्हाला ही आंब्याची पेटी दिली तर तुम्ही काय कराल? BDO साहेब सांगतात, घरी घेऊन जाईल. कृष्णा म्हणते, ते बरोबर आहे, पण घरी नेल्यावर काय कराल? BDO साहेब सांगतात, बायकोला देईल, बायकोला सांगेल की आमरस बनव. कृष्णा म्हणते, हा, आता तुम्ही ही आंब्याची पेटी घरी घेऊन जाल, बायकोला देऊन टाकाल, म्हणजे तुमचं काम संपलं. पण आता तुमच्या बायकोवर किती जबाबदाऱ्या आल्या तुम्हीच याचा विचार करा. तुमची बायको सगळ्यात आधी हे आंबे धुणार, मग ती धुतल्यानंतर त्या आंब्याचा रस काढणार, त्यात थोडी साखर कमी वाटली तर साखर टाकणार. आता नुसता आमरस कसा द्यायचा, म्हणून तुम्हाला ती गरमागरम पुऱ्या करून देणार. म्हणजे एक पुरुष म्हणून तुम्ही फक्त आंब्याची पेटी आणून दिली, तुमचं काम संपलं. पण एका स्त्रीला किती जबाबदाऱ्या वाढल्या, तिला आमरस करावा लागला, मग पुऱ्या कराव्या लागल्या. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे साहेब, मी या 5 गावची सरपंच असले ना तरीसुद्धा मी एक स्त्री आहे, मी एक गृहिणी आहे. आज मला यायला उशीर झाला कारण मी घरातील कामात अडकले होते. माझ्या घरात तर 2-2 सासवा आहेत. आमचा दिवस आहे ना पहाटेच सुरू होतो. पहाटे उठायचं, घरात सगळी झाडू कटका करायचा, त्यानंतर गुराढोरांचा गोठा साफ करायचा, त्यांच्या खाण्यापिण्याचं पाहायचं, मग घरातील माणसांच्या खाण्यापिण्याचं पाहायचं, घरची साफसफाई करायची. या सगळ्या जबाबदाऱ्या झाल्यानंतर मी गावातील कामं करायला बाहेर पडते. नाही, मी तुम्हाला असं सांगत नाहीये की मला ह्या जबाबदाऱ्या पेलवणार नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगतेय की आम्हाला सुद्धा खूप जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्यांमुळे मला आज यायला उशीर झाला. BDO साहेबांना सुद्धा हे पटत असतं. दुष्यंत कृष्णाकडे पाहतो की खरंच कृष्णा किती चांगलं समजावून सांगते. कृष्णा म्हणते, मी तुम्हाला वचन देते, आज माझ्याकडून पहिली आणि शेवटची चूक झाली. यानंतर मी पुन्हा कधीच मीटिंगला उशीर करणार नाही, तुमचा वेळ वाया घालवणार नाही. फक्त आजसाठी मला माफ करा. आणि BDO साहेब, तुम्हाला खरं सांगायचं ना तर मी या गावातच लहानची मोठी झाले. या 5 गावच्या लोकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिलंय की मी या गावाचा विकास करेल. कारण मी लहानपणापासून या गावाची व्यथा पाहिली आहे, या गावातील शेतकऱ्यांची कष्ट पाहिली आहेत. माझा स्वतःचा बा कर्ज नाही फेडता आलं म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि आजसुद्धा या गावातील शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत. मला या गावातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. या गावात नवीन हॉस्पिटल उभारायचं आहे. हा गाव मला सुखी करायचा आहे. या गावातील गरिबी दूर करायची आहे. आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे साहेब. तुम्ही मदत कराल तर हे सगळं शक्य होईल. आणि त्यासाठीच मी तुम्हाला येथे भेटायला आली आहे. BDO साहेब काहीच बोलत नाही, कृष्णाचं सगळं ऐकून घेतात. कृष्णा त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, माझं बोलून झालंय, आता शेवटचा निर्णय तुमचाच असेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला तर मजा आली, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आढळराव आणि अनुसूया घराच्या बाहेर अंगणात बसलेले असतील. आढळरावांनी मोबाईलवर मस्त जुन्या काळातली गाणी लावलेली असतील आणि दोघे नवरा बायको एन्जॉय करत असतील, त्यांचा मी टाईम साजरा करत असतील. पण बाळजाबाई हे पाहणार आणि शेवटी ती सवतच, तिला काही ते सहन होणार नाही. बाळजाबाईने कानावर मोठे मोठे हेडफोन लावलेले असतील आणि बाळजाबाई त्यांचा हा मी टाईम खराब करण्याचा प्लॅन बनवणार. इकडे कृष्णा आणि दुष्यंत गप्पा मारत असतील आणि कृष्णा दुष्यंतला म्हणेल, अहो तुम्हाला माहिती आहे का, मला 2 नाही तर मला 3 सासू आहेत. दुष्यंत चिडून म्हणेल, हे काय बोलतोयस तू, या बाबांना तर मी. तर कृष्णा म्हणेल, अहो तसं नाही, त्या 2 सासवा, तुम्ही माझी 3री सासू आहे, तुम्ही नवऱ्यापेक्षा माझी सासूच जास्त आहे. हे ऐकून दुष्यंतला धक्काच बसणार. पण त्याच वेळेस त्यांना मोठ्या मोठ्याने स्पीकरवर गाण्यांचा आवाज येईल, त्यामुळे अनुसूया आणि आढळरावांना सुद्धा त्रास होईल. कृष्णाला समजेल हे सगळं बाळजाबाईचं कट कारस्थान आहे. बाळजाबाई चांगलीच खुश होईल, या दोघांची मी जिरवली. पण कृष्णा चक्क घरातला मेन स्विचच काढून घेणार आणि बाळजाबाईला म्हणेल, काय बाळजाबाई, आता बिन गाण्याचा डान्स करा. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडणार, या कृष्णाने माझा डाव पुन्हा एकदा फसवला. मग आता पुढे काय होईल हे पाहायला तर मजाच येणार आहे. तर फ्रेंड्स,
तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.